चिरून ती काळी पडू नये म्हणून पाण्यात ठेवली आपण। भाजीसाठी लागणारा आपण मसाला बघणार आहोत। शेंगदाणे, कोथिंबीर, अद्रक, लसूण, कांदा, भाजीला कांदा, हिरवी मिरची, धने, तेजपत्ता, स्टारफूल, दालचिनी, खोबरा, तीळ आणि डाळवा। आता आपण हे साहित्य भाजून घेणार आहोत। सुरुवातीला तवा तापलेला आहे आपला, थोडंसं तेल टाकूया। सर्वप्रथम आपण डाळ्या भाजून घेणार आहोत। शेंगदाणे पण आपण त्यामध्ये टाकलेले आहेत। शेंगदाणे आणि डाळ्यांनी भाजीला चांगला घट्टपणा येतो। डाळ्यांचा आणि शेंगदाण्याचा रंग थोडासा तांबूस होईपर्यंत आपण भाजणार आहोत। जास्त करपू देणार नाही आहोत, करपले की त्याचा टेस्ट चेंज होईल। अशा प्रकारे आपले आता डाळ आणि शेंगदाणे भाजून झालेले आहेत। खोबऱ्याचे काप, तेजपत्ता, स्टारफूल आता हे भाजणार आहोत आणि दालचिनी। अशा प्रकारे आपलं आता मसाल्याचं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे। आता आपण याचं छान वाटण तयार करणार आहोत मिक्सरमध्ये। आपलं मसाल्याचं वाटण होईपर्यंत आपण आता छान चिरलेल्या आपल्या ज्या भाज्या आहेत त्या आपण छान प्रकारे फ्राय करून घेणार आहोत। फ्लावर, भाज्यांना आपण छान परतून घेत आहोत। भाज्या आपण छान नरम होईपर्यंत आपण परतवून घेतलेल्या आहेत। सर्वप्रथम आपण तेल तापायला ठेवणार आहोत थोडंसं, 2 पळी। अंबारी मसाला, हळद आणि लाल तिखट, कढीपत्ता, कोथिंबीर धुवून आपण चिरून घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर घातलेला आहे। त्यानंतर मसाला, त्यानंतर आपण मिक्सरमध्ये तयार केलेलं वाटण घालत आहोत। आपण मसाला परतवत असताना छान आता त्याला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला परफेक्ट झाला आहे। आता आपण त्यामध्ये आपण परतवलेल्या भाज्या घालणार आहोत। आता आपला मसाला आणि भाज्या परतवण्याचा मस्त एक जीव झालेले आहे आणि असा मस्त सुगंध सुटलेला आहे। आपण मसाल्याचं राहिलेलं वाटण पाण्याचं जे आपण आता वरतून घालत आहोत। मसाल्यानंतर आपण यानंतर याच्यासाठी पाणी घालत आहोत। जर मसाल्यासोबत जर आपण पाणी घातलं तर मसाला छान परतवला जात नाहीत, म्हणून आपण नंतर पाणी घालत आहोत मसाला परतवून झाल्यानंतर, जेणेकरून भाजीचा टेस्ट जाणार नाही। आपापल्या अंदाजानुसार पाणी घालावे, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की आपल्याला भाजी किती लागेल आणि भाजी शिजायला किंवा साहित्य शिजायला किती पाणी लागेल या हिशोबाने आपण पाणी घालू। गरजेनुसार मीठ, चवीनुसार। अशा प्रकारे आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे आणि आपली भोगीची भाजी तयार आहे।